नाशिकचं थंड वातावरण त्या संध्याकाळी नेहमीपेक्षा जास्त उदास होतं. गिरणारे धरणाच्या किनाऱ्यावर हलकी धुके होती आणि पाण्यावरचा चंद्रप्रकाश थरथरत चमकत होता. अमोल राऊत, 32 वर्षांचा सिव्हिल इंजिनियर, नुकताच परतला होता ऑफिसहून. महिन्याला 2 लाख पगार. छोट्या गावासाठी ही मोठी गोष्ट होती. नाशिकच्या एका नामांकित बांधकाम कंपनीत त्याची उंच ओळख होती. लोक म्हणायचे, अमोलचा काळ आता चढतोय. घरी आल्यानंतर त्याची पत्नी श्रद्धा स्वयंपाकघरात होती. तिचं हसणं गेल्या काही दिवसांपासून फारसं दिसत नव्हतं. ती शांत, गूढ आणि कुठेतरी हरवलेली वाटायची. अमोलने विचारायचं ठरवलं, पण प्रत्येक वेळी ती एखाद्या थकलेल्या आवाजात म्हणायची, "सगळं ठीक आहे रे, फक्त झोप कमी होतीये." त्या रात्री मात्र काहीतरी वेगळं होतं. अमोलनं पाण्याचा ग्लास घेतला आणि बघतो तो काय, घराच्या कोपऱ्यातील टेबलावर एक पांढरा लिफाफा ठेवलेला होता. त्यावर काही शब्द, "मला माफ कर, पण काही गोष्टी सांगता येत नाहीत." त्याच्या हातातला ग्लास थरथरला. "श्रद्धा, हे काय आहे?" ती काही उत्तरली नाही. फक्त स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. "तू वाचलंस?" तिनं विचारलं शांतपणे. "हो, पण तू असं का लिहिलंस?" "कारण काही गोष्टी सांगितल्या तर आयुष्य संपतं, आणि न सांगितल्या तर मन." ते बोलणं तिथंच थांबलं. दोघेही शांत. बाहेर वारा जोरात सुटला. पुढच्या सकाळी अमोल ऑफिसला गेला, पण मन मात्र तणावात. फोनवरून श्रद्धाशी संपर्क होत नव्हता. संध्याकाळी जेव्हा तो घरी परतला, तेव्हा दरवाजा अर्धवट उघडा होता. घरात अंधार, सगळं विस्कळीत. कपाट उघडं, कागद पसरलेले आणि श्रद्धा गायब. त्याने ताबडतोब पोलिसांना कळवलं. काही तासात नाशिक पोलीस पोहोचले. इन्स्पेक्टर धुळेकर, थोडे रफ पण अनुभवी. "तुम्हीच अमोल राऊत ना?" त्यांनी विचारलं. "हो साहेब, माझी बायको गायब आहे. घरात काहीतरी गोंधळ झालाय." धुळेकरने घर तपासलं. काही क्षणांनी त्यांनी एक छोटं, रक्ताचं डाग असलेलं कपडं उचललं. महिला कपड्याचा तुकडा. "हे तुमचं नाही ना?" अमोलचा घसा कोरडा पडला. "नाही साहेब, हे श्रद्धाचं आहे." धुळेकर शांत राहिला. मग हळूच म्हणाला, "तुमच्या बायकोला शेवटचं कुणी बघितलं?" "शेजारच्या मिसेस देशमुखांनी. काल रात्री 8 वाजता, जेव्हा ती घराबाहेर गेली होती." "कुठे गेली होती?" "मला माहीत नाही. ती काही दिवसांपासून काहीतरी लपवत होती." 2 दिवस गेले, कोणतीच बातमी नाही. मग तिसऱ्या दिवशी सकाळी बातम्यांमध्ये एक हेडलाईन आली. गिरणारे धरणाजवळ अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. अमोलचं हृदय धडधडलं. तो धरणाकडे पळाला. पोलिसांनी त्याला थांबवलं, पण त्याच्या डोळ्यातली भीती बघून धुळेकर म्हणाले, "शांत रहा, ओळख पटवायला हवी." त्यानं मृतदेह बघितला. चेहरा ओळखता येण्याइतका जळालेला होता. पण एका हातात असलेली अंगठी, ती श्रद्धाचीच होती. अमोल तिथेच कोसळला. पुढच्या दिवशी पोलिसांनी अमोलला चौकशीसाठी बोलावलं. धुळेकर म्हणाले, "मिस्टर राऊत, मृतदेहावर काही पुरावे सापडलेत, पण अजून खात्री नाही की ती श्रद्धाच आहे." "काय पुरावे?" "एक बॅग, आत तुमच्या कंपनीचं लेटरहेड आणि काही रोख रक्कम, 50,000 रुपये." अमोल गोंधळला. "पण हे माझं नाही. मी काही दिलं नाही तिला." तेवढ्यात दुसरा पोलीस आत आला, हातात मोबाईल. "साहेब बघा, CCTV फुटेज गिरणारेच्या रोडवरचं." व्हिडिओमध्ये श्रद्धा दिसत होती, पण ती एकटी नव्हती. तिच्यासोबत एक पुरुष होता. चेहरा अंधुक, पण चाल ओळखीची. धुळेकरने व्हिडिओ थांबवला. "हा कोण आहे?" अमोल गप्प. काही सेकंदांनी तो म्हणाला, "माझा मित्र सौरभ देशमुख." त्या क्षणी सगळं बदललं. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सौरभला ताब्यात घेतलं. त्यानं सुरुवातीला सगळं नाकारलं, पण नंतर सांगितलं की श्रद्धा काही दिवसांपासून त्याच्याशी संपर्कात होती, काही धमकीच्या बाबतीत. ती म्हणायची कुणीतरी तिचा पाठलाग करतंय, पण मी काही लक्ष दिलं नाही. धुळेकरने केस अधिक खोलात नेली. आणि मग 10 दिवसांनी अचानक एक धक्का बसवणारी बातमी आली. श्रद्धा राऊत जिवंत सापडली.
आणि सर्वांना धक्का देत तिला अटक करण्यात आली. अमोलला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. तिची अटक का केली तो किंचाळला. धुळेकर म्हणाले, कारण धरणाजवळ सापडलेला मृतदेह तिचाच नव्हता आणि त्या खुनामागे श्रद्धाचं नाव पुढे येतंय. अमोलच्या डोळ्यांत प्रश्न होते, पण ती का करेल असं? धुळेकर फक्त एवढंच म्हणाले, हे जाणून घ्यायला तुला तयार राहावं लागेल, कारण गिरणाऱ्याचं रहस्य अजून संपलेलं नाही. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.